आठवड्याची घटना आहे, ती घटना लक्षात ठेवून याचा राग मनात ठेवून संपूर्ण प्रकरण झालं. त्यांनी कशाचाही राग कशावरही काढावा, माझ्याशी मला काही घेणं देणं नाही. मी प्रकरण काढत राहील. सगळे व्हिडिओ स्पष्टपणाने दाखवत आहेत चुका कोणाच्या आहेत. माझी चुकी असेल तर मी उभ्या महाराष्ट्राची सभागृहात नाही, गेटवे ऑफ इंडियात जाऊन महाराजांच्या चरणी जाऊन माफी मागे. आणि म्हणून मी कुठेही खेद व्यक्त केला नाही. तर म्हटलं फक्त मला वाईट वाटतं की असले प्रकार या सभागृहात करतात. आम्ही 25 वर्ष सभागृहात आहोत. सभागृहात टोकाची भांडणं होतात, टोकाची. पण बाहेर येऊन आम्ही एक दुसऱ्यांना हात मिळवतो. आमचं आणि अनेक सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं मंत्र्यांचं वाजत असतं. म्हणून आम्ही एक दुसऱ्याचे शत्रू नसतो, शत्रुत्व नसतो, द्वेष नसतं, वैर नसतं. 5 गुंड घेऊन यायचे, मकुकाचे आरोपी आणायचे, एमपीडीएचे आरोपी आणायचे, खुनाचे आरोपी आणायचे, त्यांना एकत्रित उभं करायचं आणि नंतर खुणवायचं, जाऊन मारा. ते जाऊन मारतात. पोलिसांना तो व्हिडिओ दिसत नाही. मी नावं देतो ना कोणी मारलेत त्याचे, मी नावं दिलेली आहेत ऑलरेडी. का पोलिसांनी आजपर्यंत कोणाला बोलवलं नाही? आजही मला एक शिव्या घालणारा फोन आलाय, तो आता मी थोड्या वेळाने व्हायरल करेन. काय घाणेरड्या शिव्या देतात, काय घाणेरड्या शिव्या देतात. त्याच्याने काय आम्हाला फरक पडत नाही. पण हेच राजकीय संस्कार पैदा जन्माला घालतात तुम्ही. जे आपण सत्तेत आहोत, पाहिजे ते करा, असा संदेश तर सत्ताधारी देत नाहीयेत ना. शरद पवारांना बोलले तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनाही अडवायला पाहिजे होतं. त्यांच्या मुलीच्या सासूबद्दल बोलले, त्यांच्या मुलीच्या पतीबद्दल बोलले, तेव्हाच वरिष्ठ नेत्यांनी अडवायला हवं होतं. जेव्हा उद्धव ठाकरेंना च्या वडिलांना सूर्याजी पिसाळाची उपमा दिली, तेव्हा ज्यांनी तुम्हाला सत्तावर आणलं, निदान त्याची आठवण ठेवून तरी अडवायला पाहिजे होतं. जयंत पाटलांना देखील अर्वाच्य भाषेत बोलण्यात आलं, तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ मंडळांना अडवायला पाहिजे होतं. जेव्हा सत्ताधारीच याला प्रोत्साहन देत आहेत मला, तर मला कोण अडवणार आहे? या आविर्भावात आता वागणं सुरू झालं. आणि त्याच आविर्भावात सगळे गुंड आतमध्ये आले आणि मारहाण केली. आणि मारणाऱ्याला जेलमध्ये म्हणजे ज्यांनी मार खाल्ला त्याला जेलमध्ये, आणि मारणारे सगळे मोकाट फिरत आहेत. मला माहित नाही माझ्यावर काय गुन्हा आहे. माझा कार्यकर्ता नितीन देशमुख हा माझा कार्यकर्ता आहे आणि मला अभिमान आहे. त्याची कुठेही चुकी नाही. त्याला मारलेला आहे आणि त्याला निष्कारण अरेस्ट केली. त्याच्या विरुद्ध जर मी त्याच्या बाजूने मी जर उभं राहिलो नसतो ना, मला उभ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी थोपडावला असता की हा कसला नेता. मी कार्यकर्त्यांचा माणूस आहे. माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी प्राणाची बाजी लावून लढीन, हे महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना मला सांगायचंय. आणि मी आणि रोहितने जी भूमिका घेतली, आम्हाला दोघांनाही त्याचा अभिमान आहे की होय, आम्ही कार्यकर्त्यांबरोबरच राहू, आम्ही महाराष्ट्राच्या जनतेबरोबरच राहू. तुम्हाला काय करायचं ते करा, काय गुन्हा नोंदवायचा आहे, काय पोलिसांना आम्हाला जेलमध्ये घालायचं घाला. सरकारी कामामध्ये अडथळा, तशाच प्रकारचा गुन्हा रोहित पवार यांच्यावर देखील त्या दिवशी आझाद मैदान पोलिसांनी त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करा. सेम की सरकारी कामात अडथळा असं आहे. पोलिसांनी आम्हाला उद्धट बोलायचं, पोलिसांनी आमच्यावर खोट्या केसेस टाकायच्या, पोलिसांनी आम्हाला योग्य प्रकार, आम्हाला 3 तास फिरवलं. आम्ही फक्त विचारलं नितीन देशमुख कुठे आहे, आम्हाला 3 तास फिरवलं. इथे जाऊ नका. आम्ही इथे गेलो की तिथे सांगायचं इथे नाही तिथे आहे, मग तिथे गेलो की सांगायचं तिथे नाही इथे आहे. अरे कोणी चिडेल यार, आम्ही पण आमदार आहोत. रात्रीचे 3 वाजलेले होते. संपूर्ण स्ट्रेस दबावामुळे आम्ही थकलेलो होतो. चेहऱ्यावरती थकवा दिसत होता, मनामध्ये राग होता. पोलीस मस्त टिंगळ मस्ती करत होते, स्वतः एसी केबिन मध्ये बसून होते. हात जोडून सांगत होतो मी की साहेब मला सांगत तर तू कुठे आहे. कारण का शेवटी त्याची पत्नी आणि आई मला फोन करत होती की नितीन कुठे आहे, नितीन कुठे आहे, नितीन कुठे आहे. काय उत्तर देऊ मी त्या पत्नीला आणि आईला? त्या कार्यकर्त्याची जबाबदारी आपल्यावर असते. आई तेच म्हणाली त्याची, अहो तो तुमचा माणूस आहे ना साहेब, कुठे बघा ना.
आणि आजकालच्या परिस्थितीमध्ये काय त्याचा गेम बिम करून टाकला असता, कुठेतरी गाडीतनं ढकलून दिला असता, काय भरोसा आहे सध्या? अहो, जर विधिमंडळात येऊन लोक मारण्याची तयारी करतात, आमदारावरती हल्ला करण्याचं प्लॅनिंग करतात, महाराष्ट्रात कोण सुरक्षित आहे? सत्ताधारी पक्षाला हे वाटलं नाही की शरद पवारांवर बोलतो, याला थांबायला हवं. हा बाळासाहेब ठाकरेंवर जातोय बोलताना, आपण याला थांबायला हवं. अहो, ज्या बाळासाहेबांमुळे तुम्ही सत्तेत आलात, तुमची ओळख झाली महाराष्ट्रात, त्या बाळासाहेबांना तो सह्याद्री पसाळ म्हणण्यापर्यंत त्याची मजल जाते. जयंत पाटलांसारख्या अनुभवी नेत्याला इतकं छळलं जातं. नवीन कॅसेट, नवीन माझा फोन कुठे रे? ऐका, मी ऐकवतो काय फोन आलेत. ऐका, महाराष्ट्राला यांची राजकीय संस्कृती समजू द्या. शिव्या तर मी पण देऊ शकतो, तो जेवढ्या शिव्या देतोय त्या दुपटीने शिव्या देणारा मी माणूस आहे. काय चालू आहे? तुला गोळ्या घालीन, तुला मारून टाकीन. आणि कोण घाबरत रे? 40 वर्ष झाली मी लढाई लढतोय विचारधारेची, तेव्हा नाही घाबरलो मी. गोळ्याच खायच्यात ना, मरायचंच आहे ना. मरण आज आहे, उद्या आहे. जायचंय 4 खांद्यांवरनं तर जायचंच आहे. अजरामर पट्टा तर कोणीच घेऊन आलेला नाही. पण ही काय संस्कृती जन्माला घालताय? सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी हे जरूर ऐकावं माझं, की थांबवा, ह्याच्याने नुकसान तुमचं होत आहे. मी फक्त त्यांना सांगितलं की एका कोणाच्या हातात केस देऊ नका, 3 अधिकारी द्या, म्हणजे जेणेकरून चेक राहील. एखादा पैसे घेऊन गेला तर दुसरा अडवेल, दुसऱ्याने घेतला तर तिसरा अडवेल. 3 जणांची टीम बनवा. कारण का ही पॉलिटिकल इन्फ्लुएन्सची केस आहे. ठाण्यामध्ये 2,500 कोटी रुपयाचा जमीन घोटाळा झाला. पोलीस काही करत नाही, कारण का पॉलिटिकल प्रेशर आहे त्यांच्यावरती. 2,500 कोटीचा जमीन घोटाळा आहे. हायकोर्टाने दाखवून दिलाय हा घोटाळा म्हणून. ठाण्यामध्ये पोलिसांवरती प्रचंड राजकीय दबाव असतो, प्रचंड राजकीय दबाव. खून दाबले जातात, दरोडे दाबले जातात, खोट्या केसेस तर वाटेल तशा टाकल्या जातात, ड्रग्ज ट्रॅफिकिंग दाबलं जातं. येऊरमध्ये नंगा नाच चालू आहे, नंगा नाच. कोणाच्याही जमिनी कोणीही बळकवत आहे. मी आभारी आहे देवेंद्र फडणवीस आहे की त्यांनी येऊरचीही चौकशी लावून टाकली. मी उद्या प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. येऊरमध्ये 20,000 स्क्वेअर फीटचा बंगला बांधला जातोय, 20,000 स्क्वेअर फीटचा. जे उभ्या आयुष्यात कधी होऊ शकलं नसतं ते आज येऊरमध्ये होतंय. असा महालासारखा बंगला बांधला जातोय. मला आश्चर्य वाटतं की तुमच्या पत्रकारांच्या कशावर लक्षात येत नाही. आत्ता जा येऊरला आणि बघा कसा असे म्हणजे राजमहाल बांधला जातोय, जो कुठल्याही कायद्याने परमिसिबल नाही. माझा आयुक्तांना प्रश्न आहे, आयुक्त काय झोपलेत, आंधळेत आयुक्त? त्याला माहित नाही येऊरमध्ये काय चालू आहे? नुसतं गाडीने फिरून या, तुम्हाला लगेच लक्षात येईल. वन जमिनीवर कब्जा घेणं चालू आहे. TILR वन जमिनीची मोजणी करतायत, ज्याला परवानगीच नाहीये. म्हणजे आदिवासींच्या जमिनीवरनं आदिवासींना हाकलून दिलंय. याही याच्यामध्ये मी देवेंद्र फडणवीसजींचा आभारी आहे की त्यांनी सांगितलं 1 अधिकारी नेमून आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू.